असं म्हणतात की युद्धामुळे फक्त पेट्रोल आणि डिझेलच नाही तर बाकी सगळ्याच गोष्टी महाग होणार आहेत, म्हणून म्हटलं चला बाबा गरजेच्या गोष्टींचा आपण स्टॉक करून ठेवायला हवं. सकाळी कामं आवरली, 11-11:30 वाजता आम्ही दोघी जणी बाहेर निघालो, मी आणि शेजारीन. आणि ऊन एवढा आहे की या ॲक्टिवाच्या सीटवर पाणी टाकलं तर त्यातून वाफा बाहेर निघत होत्या, तरी त्याला थोडंसं थंड करून घेतलं आणि भर दुपारी आम्ही दोघी जणी निघालो आणि जाऊन पोचलो थेट किराणाच्या दुकानामध्ये, म्हणजे किराणाच्या होलसेलर दुकानामध्ये. तर तिथून मला घ्यायच्या होत्या डाळी, सगळ्यात मेन म्हणजे. तर इथून मी मुगाची डाळ घेतली 5 किलो आणि तुरीची 10 किलो, कारण डाळी आपल्याला जास्त प्रमाणात लागतात. त्याचप्रमाणे बाकीच्याही गोष्टी ज्या होत्या नव्हत्या त्या सगळ्या घेतल्या आणि अक्षरशः आम्हाला ठेवायला जागा नव्हती, कसं बसं डिक्कीत भरलं, बाकीच्या गोष्टी पिशव्यांमध्ये टाकून घेतल्या. घरी आलं की ही डाळ मुगाची थोडीशी मला ओलसर वाटत होती म्हणून उन्हात टाकली वाळायला. आणि तुरीच्या डाळीला तर अगोदरच दिवेल लावलेलं असतं, म्हणजे एरांड्याचं तेल, त्याच्यामुळे त्याला काय उन्हात टाकायची गरज नसते. आणि तसं तर डाळीना दरवर्षी आई आणि सासूबाई देतात, तसं तर भरपूर शेती सासरी आणि माहेरी असल्यामुळे सगळं घरचं असतं, पण त्यांना पण किती दिवस त्रास द्यायचा, म्हणून म्हटलं या सवयी आपण लावून घ्यायला हव्यात. आणि सायंकाळ झाली की किचनमध्ये येऊन चहा ठेवल्याशिवाय काही करमत नाही, खूपच असं प्यावासा वाटतो. आणि हा व्लॉग आहे गुढीपाडव्याच्या अगोदरच्या दिवशीचा, म्हणून गुढीपाडव्याची सगळी तयारी अगोदरच रात्री करून ठेवली होती, कारण यांना सकाळी 7ला ऑफिसला जायचं होतं गुढी उभा करून, म्हणून मग सगळी तयारी आजच करून ठेवली. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.